सामना सुरू करा आणि स्टॉपर सुद्धा सुरू केलं जाईल. वळतो आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया आवाज आमचे समालोचक मित्र प्रमोद साटमचा. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर सर्व संघांना विनंती आहे की ज्यावेळी आपला सामना सुरू असतो तो आपला राखीव खेळाडू इथे व्यासपीठाजवळ पाठवणं बंधनकारक राहील. जर कोणता खेळाडू मॅच सुरू व्हायच्या आधी आला नाही तर एक दंडात्मक कारवाई केली जाईल. इथे एक चावी सापडलेली आहे. कृपया कोणाची असेल तर ओळख पटवून घेऊन जायचे. बाईकची चावी आहे. चला तत्पूर्वी पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. दर्शन आणि आनंद. तत्पूर्वी नाणेफेक जिंकून गणराज 11 खेतवाडी या संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. पुन्हा एकदा आमंत्रित आहे केलं ते अजिंक्य 11. दर्शन आणि आनंद. धावसंख्या झाले 2. समोर मानला उंच उडालेला फटका बघूया जातोय का आणि हा जातोय सीमा रेषा पार. खणखणीत उत्तुंग षटकार. बाद 8 धावा. ज्या प्रकारे मागील सामन्यात दर्शन यांनी फलंदाजी केली होती तशाच प्रकारची फलंदाजीची पुनरावृत्ती इथे सुरू आहे. ती दर्शनच्या माध्यमातून आपण बघतोय. षटकारांची आतषबाजी नक्कीच होणार आहे इथे. दर्शनसारखा एक तडाखेबंद फलंदाज पुरेपूर आपल्या फलंदाजीचा आनंद लुटताना इथे बघतोय या इस्लाम जिमखाना मैदानात. कारण मात्र एकच, गिरगाव चॅम्पियन्स लीग पर्व 4 2026. यावेळी मात्र सामंजस्यपणे मारलेला फटका बघितलं त्यांनी. एक षटकार आला होता. यावेळी चेंडूचा अंदाज घेतला. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू हलक्या हाताने पॉईंटच्या दिशेने ढकलला. 1 धाव नक्कीच मिळते. धावसंख्येत 1 ने भर होते. धावसंख्येत झाले ती बिनबाद 9 धावा. पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न असणार आहे तो आनंद आणि दर्शन या दोन फलंदाजाच्या दरम्यान. रिवर्स फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडूने जातोय तो तिकडे कुठेतरी खराब क्षेत्ररक्षण होताना बघतोय. 1 धाव मिळाल्या. दुसरा धावाचा प्रयत्न सफल असा प्रयत्न. धावसंख्येत 2 ने भर. धावसंख्या झाली ती 11. 11 धावा तब्बल या पहिल्या षटकात. अजूनही पहिलं षटक प्रगतीपथावर आहे आपण बघतोय. आणि पंचाने बाद दिलाय. पायचीचा झटका. आनंद स्वतः कर्णधार तंबूत परतताना. पहिलं षटक संपते. पहिल्या षटकाच्या अंतिम समयेत धावसंख्या झाल्या 1 गडी बाद 11 धावा. निखिल पुढील फलंदाज निखिल. आणि गोलंदाजीसाठी हिंदू जिमखाना एंडकडून आपण बघतोय तो सैफ बेग. मागील सामन्यात खरोखर चांगली गोलंदाजी केली होती आपल्या संघासाठी सैफ याने. आता ह्या देखील सामन्यात बघूया त्याची पुनरावृत्ती करतायत का. चला काल जे क गटातले अर्थातच सी ग्रुपमधले जे सामने बाकी होते त्या कृपयाचा जर कोण प्रतिनिधी इथे असेल तर संपर्क साधायचा आहे. त्यांचे सामने या सामन्यानंतर खेळवण्यात येईल.
क गटातले सामने कालचे उर्वरित जे सामने होते ते या सामन्यानंतर खेळवण्यात येतील. एकदा सुंदर फटका मिड विकेटच्या दिशेने मारलेला, हा जातोय काय? नक्कीच जातोय. चेंडू सीमा रेषा पार, षटकार. इथे खेळी आपली थांबवली होती, तिथूनच खेळी सुरू केल्याप्रमाणे दर्शन फलंदाजी करताना आपण इथे बघतोय. सुंदर फटका मिड विकेटच्या दिशेने मारलेला खणखणीत षटकार. या षटकाराच्या जोरावर धावसंख्या वाढताना आपण बघतोय. धावसंख्या झाली ती 17. एक गडी बाद आनंद दास इथे माघारी परतला, अजिंक्य इलेव्हन संघाचा कर्णधार. परंतु दडपण नाहीये. आपण बघतोय दर्शन आपल्याला मनाला वाटेल तशी फलंदाजी करतायत आणि त्या देखील ते सफल देखील होतात. आकुटोबा चेंडू, हा देखील भिरकावून दिलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जाते सरळ रुळावर, षटकार. फलंदाजी इथे सुरू आहे ती दर्शनच्या माध्यमातून. सैफ बेग मगाशीच मी उल्लेख केला होता, मागील सामन्यात चांगली गोलंदाजी केली होती, टिचून गोलंदाजी केली होती. आता मात्र त्याची पुनरावृत्ती साधताना दिसत नाही, कुठेतरी दडपण आहे. उजव्या हाताची गोलंदाजी करतील ते पंचांच्या डाव्या बाजूने पीजे जिमखाना कडून लागोपाठ 2 चेंडूवर 2 षटकार मारण्यात यश प्राप्त केले ते दर्शन यांनी. तिसरा चेंडू बघूया कशा प्रकारे सामना करतात. यावेळी देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, जमिनीलगतचा फटका गेलाय तो चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने. एक धावावर समाधान मानावं लागलंय. धावसंख्येत 1 ने भर होते, धावसंख्या झाली ती 24. कर्णधाराने दाखवलेला निर्णय यशस्वीपणे सार्थ ठरवताना ज्याप्रमाणे आपण बघतोय फलंदाजी करतोय आणि आता निखिल कशा प्रकारे साथ देणार. सहफलंदाज, आत्मविश्वास, जिद्द या जोरावर दर्शन याची कामगिरी एक वाखाणण्याजोगीच कामगिरी आहे. कारण जास्तीत जास्त मागील सामना त्यांनी गमावला होता. 50 धावा फटकावल्या होत्या अजिंक्य इलेव्हन संघाने आणि त्या सहज पार केल्या प्रिशा इलेव्हन संघाने. परंतु आता कुठेतरी त्यांनी चिंतन आणि मनन नक्कीच केलं असेल. नक्कीच त्यांच्या संघाची सभा झाली असेल, कुठे आपण चुकलो आणि त्या चुकीची दुरुस्ती नक्कीच केली पाहिजे. आणि ती चुकीची दुरुस्त हीच होऊ शकते की दर्शन सारखा महत्त्वाचा फलंदाज हा शेवटच्या षटकापर्यंत जर खेळपट्टीवर उपस्थित राहील तर जास्तीत जास्त धावा इथे फटकावल्या जातील. उजव्या यष्टीच्या खूप बाहेरचा चेंडू परसांनी आपले बाह्य सरसावल्यात. अवांतर धाव म्हणून घोषित केलेल्या सोईर मारा. दडपण नक्कीच आहे सैफ बेग यांच्या गोलंदाजावर, कारण काय झालंय की 2 चेंडूवर 2 खणखणीत षटकार लगावले होते दर्शन यांनी. धावसंख्या झाली ती 25. निखिल तयार. बॅकफुट 11 कव्हरच्या दिशेने मारलेला हा प्रयत्न सफल असा प्रयत्न. एक धाव मिळते. अभिषेक यांचा सुंदर क्षेत्ररक्षण. ज्या बाजूने दर्शन फलंदाजी करतोय त्याच्यासाठी लेग साइड ही जी आहे ही जवळ आहे, त्याच्यामुळे एक धाव घेण्याचा प्रयत्न सफलाचा प्रयत्न जेणेकरून आमंत्रित करू शकतात ते दर्शन. आणि दर्शन जर फलंदाजीवर असेल तर नक्कीच दबाव असणार आहे तो सैफ. अनुभव पणाला लावा लागेल सैफ यांना, कारण चांगलं अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेला हा खेतवाडी विभागातील एक खेळाडू. कशा प्रकारे सामना करेल दर्शन. फुलटा चेंडू भिरकावून दिला मिड विकेटच्या दिशेने. जातोय का चेंडू मैदानाबाहेर? नक्कीच जातोय. चेंडू सीमा रेषा पार, षटकार. तिसरा षटकार. अजूनही यावेळी चांगला फटका मारला होता. कव्हरच्या दिशेने एक धाव मिळाले.
परंतु एका धावेवरच समाधान मानावं लागले. धावसंख्येत 1ने भर होते. धावसंख्या झाली ती तब्बल 33 धावा. 2 षटकाच्या अंतिम समयी 1 गडी बाद 33 धावा. जवळपास 16.50च्या हिशोबाने प्रति षटकामागे सरासरी ठेवली आहे. पॉवर प्लेच्या षटकात चांगली फटकेबाजी, त्यानंतर सैफ यांच्या षटकात 3 षटकार मारले ते दर्शन यांनी. कारण खेळपट्टीवर दर्शन यांना उपस्थित राहणं गरजेचं आहे. आपल्या संघाला जर सन्मानजनक धावसंख्या, सर्वोच्च धावसंख्या जर उभी ठेवायची असेल आणि जास्तीत जास्त आव्हान ठेवायचं असेल गणराज इलेव्हन या संघासमोर, तर मात्र भक्कमपणे पाय रोवून उभं राहण्याची आणि संधी देखील आहे. आपण बघतोय मागील सामन्यात 2 षटकार मारले होते, त्याच्यानंतर एक उंच फटका मारण्याच्या प्रयत्नात दर्शन बाद झाले होते. तशा प्रकारची चूक त्यांच्या हातून घडता कामा नये. अभिषेक वेदपाठक, कारण जास्तीत जास्त आव्हान यासाठी, कारण समोरच्या संघामध्ये जर बघितलं की अभिषेक वेदपाठक एक नामवंत गुणवंत हा खेळाडू, जवळपास पहिल्या सामन्यात त्यांनी 7 षटकार लगावले होते. अनिरुद्ध 11 संघाचे नावाजलेले खेळाडू, अष्टपैलू व्यक्तिमत्व, वैयक्तिक पहिलं षटक, संघासाठी 3रं षटक. डावखुरे गोलंदाज पंजाच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करतील आणि समोर जो खेळाडू हा देखील त्याच्याच संघातला खेळाडू आहे, त्यामुळे एकमेकांच्या उणीवा जमेची बाजू ही नक्कीच माहिती असणार आहे दोन्ही खेळाडूंना. समोर मारलेला फटका लॉंगॉनच्या दिशेने जात खणखणी गुत्तुंग षटकार. याच्या माध्यमातून तुम्ही चेंडू कुठच्याही बाजूला टाका, मी माझा फटका खेळण्यास समर्थ आहे आणि नुसता समर्थ नाहीये तर यशस्वीपणे समर्थ आहे. जोरदार फटके मारतायत, कुठेही आपल्याला दिसत नाही कुठेतरी त्यांचा वेळ चुकते. फटक्याचा जी कला अवगत आहे ती साधारणपणे आपण बघतोय. यावेळी मात्र कुठेतरी फटका फसतोय का, वेगवान चेंडू, फटका फसला आणि यावेळी मोठा फलंदाज बाद होतोय, तो म्हणजे दर्शन. मीही देखील तोडीस तोड आहे हे दाखवून दिले अभिषेक वेदपाठक यांनी. गडी बाद. माघारी परतला आणि दुसरा डावखोला फलंदाज अर्थातच नंदू. चांगली फलंदाजी केली. दर्शन यांनी आपली भूमिका यशस्वीपणे पार पाडलेली आहे. आता राहिलेले फलंदाज बघूया. दर्शनने ज्या प्रकारे फलंदाजी केली, वैयक्तिक 34 या धावावर बाद झालेत. दर्शन पंचांकडे दाद मागताना हलक्या हाताने टाकलेला चेंडू, अंदाज आला नाही, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न फसला नंदू यांचा. चेंडू मात्र निर्धाव. खोलवर पद्धतीची गोलंदाजी. ज्यावेळी दर्शन बाद झाले त्यानंतर एक चैतन्यपूर्ण वातावरण निर्मिती झाली ती गणराज इलेव्हन संघासमोर. आणि ह्याला मात्र कारण एकच, तो म्हणजे अभिषेक वेदपाठक. एक षटकार नक्कीच काढला होता, परंतु त्यानंतर स्वतःला त्यांनी लयीत आणलंय. चांगली गोलंदाजी केली आणि लागोपाठ 3 चेंडू जर आपण बघितले, एका चेंडूवर गडी बाद मिळाला, 2 चेंडू निर्धाव टाकले ते नंदू यांना. नंदू कशा प्रकारे फलंदाजी करतील, कारण धावांचा वेग वाढवणं गरजेचं आहे. यावेळी देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. वारंवार युजा एसटीच्या बाहेर गोलंदाजी करताना अष्टपैलू व्यक्तिमत्व काय असतं हे दाखवून देतं, ते म्हणजे अभिषेक वेदपाठक. पहिल्या सामन्यात देखील चांगली फलंदाजी केली होती, चांगली गोलंदाजी केली होती. तशाच प्रकारची गोलंदाजीची पुनरावृत्ती होती ती अभिषेक वेदपाठकच्या माध्यमातून. का दाखवलंय कर्णधाराने माझ्यावर निर्णय सार्थ ठरवताना. 3रं षटक घेऊन शेवटचा चेंडू, सुंदर चेंडू, वारंवार हात फटका मारण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र पंचांनी आपले हात सरसवलेत. अवंतर धावसंख्येत वाट, स्वैर मारा होतोय.
धावसंख्या झाली आहे 40. पंचांकडे दाद मागताना पंच नावाजलेले पंच, अनुभवी पंच आहेत साजिद. अजूनही शेवटचा चेंडू इथे बाकी. या शेवटचा चेंडू कशा प्रकारे प्रहार करणार नंदू. सूर गवसत नाहीये नंदूला सध्या तरी आपण बघतोय. यावेळी हलक्या हाताने एक धाव घेण्याचा प्रयत्न सफल. षटक मात्र संपलाय. अभिषेक वेदपाठक यांचा खरोखर एक चांगलं षटक इथे संपतंय. चांगली कामगिरी केली आणि महत्वाचं म्हणजे दर्शन सारखा खंदा फलंदाज त्यांनी बाद केलाय. मागील सामन्यात शेवटचं षटक महागडं ठरलं होतं स्वप्नील यांच्याकडून. ओंकार मोरे यांनी 3 षटकार खणखणीत मारले होते या शेवटच्या षटकात. स्वप्नील यावेळी धावचित होतोय नंदू. ज्या प्रकारे कामगिरीची अपेक्षा होती नंदूच्या माध्यमातून तशा प्रकारची कामगिरी होताना दिसत नाहीये. 0 या धावसंख्या 1 या धावसंख्येवर माघारी परतताना नंदू. निखिल एक अनुभवी फलंदाज निखिल आहे आता त्याची जागा घेतोय तो अभिषेक याने मागील सामन्यात चांगली फलंदाजी केली होती आपल्या संघासाठी. आता मात्र कुठेतरी त्यांना उशिरा पाठवण्याची चूक होते का अभिषेकला. बघूया वेळ आणि काळ काय ते ठरवेल. की ज्या प्रकारे दर्शन यांनी फलंदाजी केली आहे तशा प्रकारची फलंदाजी नंतर कोणत्याही फलंदाजाच्या माध्यमातून होताना दिसली नाही आपल्याला. जणू काही एकट्यानेच फलंदाजीची जबाबदारी घेतल्यासारखं आपल्याला जे दिसलं. चांगली फलंदाजी केली होती जसं आपण सांगितलं. गुणलेखक तज्ञ सध्या कुणाल यांनी सांगितलं 34 धावांवर बाद झालेत. अजूनही 5 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त किती धावा फटकावणार आहेत बघूया. नक्कीच आपल्याला कळेल. शेवटचं षटक प्रगतीपथावर. यावेळी देखील बॅकफूट लावून चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न होता. ज्याप्रमाणे आपण बघतो की मराठी भाषेत जर क्रिकेटच्या की कापायचा प्रयत्न केला, चेंडूला कापायचा प्रयत्न केला परंतु प्रयत्न फसतोय. चेंडू मात्र निर्धाव सरळ यष्टीरक्षकच्या हातामध्ये शांतपणे विसवताना आपल्याला बघितलं. म्हणून हा कुटुंबाचा चेंडू होता मिडविकेटच्या दिशेने मारला. 1 धाव मिळते. दुसरा धावाचा प्रयत्न होणार आहे का इथे. दुसरा धावाचा प्रयत्न होत नाहीये आणि धावचित होत आहेत का आणि निखिल बाद. धावसंख्या 2 षटकाच्या अंतिम समयी 33 होती. ती आता 4थं षटक संपायला आलं. धावसंख्या झाली केवळ 42 धावा. अर्थातच अभिषेक वेदपाठक यांचं हे चांगलं षटक. सैफ बेग यांनी षटकार नक्कीच काढले होते पण ती षटक कुठेतरी भरून काढले होते अभिषेक यांनी. आणि तशाच प्रकारची गोलंदाजी होताना बघतोय ते स्वप्नीलच्या माध्यमातून. पुढील फलंदाज आलाय तो कुणाल. धावसंख्या 42. कुणाल कार्यकर कशा प्रकारे फलंदाजी करतायत आपल्या संघासाठी बघूया. तत्पूर्वी सामना करेल तो अभिषेक. आकडोबा चेंडू उजव्या यष्टीच्या खूप बाहेरचा चेंडू पंचांनी अवांतर म्हणून घोषित केल्या. धावसंख्येत 1 ने भर होते. धावसंख्या झाली ती 43. मागील सामन्यात जर बघितलं तर तब्बल 50 धावा फटकावल्या होत्या अजिंक्य एलियन संघाने. आता मात्र कुठेतरी थोडेसे मागे पडलेत का अजिंक्य एलियन संघ. आकडोबा चेंडू उडलाय उंच. स्वतःच्याच गोलंदाजीवर झेल बाद होणार का परंतु नाही. स्वप्नील यांनी झेल सुटलाय.
एक जीवनदान अभिषेकला नक्कीच लाभलाय, परंतु आता उशीर नक्की झालाय. मोठे फटका मारण्याचा प्रयत्न. धावसंख्येत 1ने भर होते. धावसंख्या झाली ती 44. कुणाल सामना करतोय तो स्वप्नील यांना. यावेळी देखील बॅकफुटला येऊन हलक्या हाताने पंच केलाय. एक धाव मिळाले. धावसंख्येत 1ने भर होते. धावसंख्येत झाली ती 45. 3 गडीच्या मोबदल्यात 45 धावा. 4 गडींच्या मोबदल्यात 45 धावा इथे फटकावल्यात. चौथ्या षटकातला शेवटचा चेंडू. सुंदर फटका काऊगोडच्या दिशेने मारलेला. बघूया किती धावा मिळत आहेत. जातोय का चेंडू मैदानाबाहेर? नक्कीच जातोय. हा आहे चौकार. चेंडू ते गणराज इलेव्हन संघासमोर. धन्यवाद डीजे. कुणाल आचरेकर नामवंत आणि तसेच आता ज्यांची सकाळपासून आपण वाट बघत होतो ते आपले लाडके गुणलेखक तज्ञ अजित यांचं इथे आगमन झालेलं आहे. मंडळातर्फे हार्दिक 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 स्वागत. आणि समालोचनची जबाबदारी आता कुणाल सांभाळतील. धन्यवाद कुणाल. धन्यवाद प्रमोद. ड गटातील तिसरा सामना आपण पाहतोय तो म्हणजे अजिंक्य इलेव्हन विरुद्ध गणराज. गणराज संघाने सर्वप्रथम नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने केला होता. क्षेत्ररक्षण गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि गोलंदाजीचा निर्णय सार्थ ठरवलाय. या सत्रामध्ये गणराज इलेव्हन अजिंक्य इलेव्हनला कसं सामोरं जात आहे. 50 धावांचा रौप्य महोत्सवी धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. धावफलकाचे सहाय्यक अजित शिवले यांचं नुकतंच आगमन झालं व्यासपीठावरती कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्यांचं सुद्धा स्वागत. अजित शिवले यांच्या मार्फत धावफलकाचं सहाय्यक म्हणून गेली 4 पर्व आपण त्यांना पाहत आलो. इथे बघा सामन्याला सुरुवात होते. सलामी जोडी आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे कुणाल आणि सैफ.
सलामीवर जोडी मैदानामध्ये हजर. चला सामन्याला सुरुवात होते. 50 धावांचं लक्ष असणार ते म्हणजे गणराज इलेव्हन संघाला आणि या सामन्यातील विजेता संघ पुढच्या सामन्यासाठी पात्र ठरेल. या सामन्यातील विजेता संघ भिडेल तो पुढच्या सामन्यात प्रिशा इलेव्हन संघासमोर 50 धावांचं आव्हान असणार आहे. 12.5 या सरासरी धावा जमाव्या लागतील. सांघिक पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेट दुर्वेश पटेल. चला वळूया सामन्याकडे. चला सामना स्पीडअप करायचा आहे. चला सामन्याला सुरुवात. काउंटडाऊन बिगिन्स. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 लेट्स प्ले. पहिला चेंडू वरपी डिलिव्हरी जोरदार टोलांचा प्रयत्न होता परंतु चिकी रन करण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. संघाचं खातं उघडतंय एका चिकी धावेने. चिकी रन्स अत्यंत महत्वाची. थेंबे थेंबे तळे साचे तसेच प्रत्येक धावानी धाव फलक हलता राहतो आणि संघाचं खातं उघडते. सैफच्या बॅटमधून इनसाइड एज थोडा फटका फसला होता परंतु एकदा पूर्ण केली. धावसंख्येत एक संघाचा खातं उघडला. संघाचा होतो तो श्री गणेशाय नमः. रोशनचा फटका प्रयत्न इथे मात्र डॉट बॉल. वारंवार याची नोंद करायची वाटते की लाईन अँड लेंथ चेंडूच्या मेरिटवरती खेळण्याचा प्रयत्न फलंदाज असला पाहिजे परंतु येथे मात्र इम्प्रोव्हाइज करण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न फसलाय कोणाल्याचा आणि येथे येतो मात्र डॉट बॉल. ओव्हर पिचले गुडघे टेकलेत. स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू जातोय. चेंडू फरार. सीमारेषा पार. येथील धावा 4. कडा लागली होती. वेकेंट एरिया होता. कुठलाही खेळाडू तिथे तैनात नव्हता. येथे मात्र कुणाला 4 धावा जमवल्यात. 12.5च्या सरासरी धावा कराव्या लागतील. सुवर्ण महोत्सवी धावसंख्येचा पाठलाग करते ते गणराज इलेव्हन. सलामीर जोडी सैफ आणि कुणाल सामना करतो दुर्वेशेचा. पारसी जिमका 9 कडून पुढचा चेंडू मार्गस्थ. जिल्हेरी खडून काढला चेंडू हलक्या हाताने स्टिअर केला होता. कव्हरच्या दिशेला खेळू त्यांना 38 सर्कल मध्ये परंतु एकदा पूर्ण केली जाईल. साहजिकच आहे. मोठा फटका आल्यानंतर पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला नाही. हलक्या हाताने खेळलेला चेंडू होता कुणालनी. ऑरपीट डिलिव्हरी हो. चेंडू आला तसा निघून गेला. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसरतो. येतो डॉट बॉल. अत्यंत वेगात टाकलेला चेंडू. वेगवान चेंडू होता दुर्वेश पटेलचा. तरुण उदयोन्मुख खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय अजिंक्य संघामध्ये. दुर्वेश पटेल सामना करतोय सैफ. वरपी डिलिव्हरी पुन्हा एकदा भिरकावण्याचा प्रयत्न. मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न परंतु हाही बॉल हाही चेंडू निघून जातोय. जसं आला तसं निघून गेलं. यष्टीरक्षा यार्डमध्ये निर्धाव चेंडूने षटकाची समाप्ती होते. एका षटकाने धाव संख्या झाली आहे 6. बिनबाद 6 करावे लागतील.
शेवटचे दोन्ही चेंडू त्यांनी निर्धाव टाकले होते दुर्वेश यांनी आणि षटकाची समाप्ती केली होती. आता मात्र स्ट्राईक आली ती कुणालकडे. गोलंदाज झाला संघाचा कर्णधार फायर ब्रँड खेळाडू दर्शन. याच्यामुळे दर्शनला चांगली कामगिरी करावी लागेल, धावा रोखाव्या लागतील, कारण का आता थोडंसं प्रेशर बिल्डअप झालंय ते गणराज इलेव्हन संघासमोर. सरासरीच्या पेक्षा थोड्याशा धावा, अर्ध्या धावा कमी आहेत. 6च धावा आपण धावप्रभावरती पाहायला मिळतोय. दर्शन सज्ज, पहिला चेंडू भिरकावलाय, स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या इथे डिपॉझिट केला थेट समुद्राच्या दिशेने कोस्टल रोडवरती. खणखणीत षटकार. संघासाठी चांगली कामगिरी करावी लागेल. हे कुणाल याच्या अगदी मनामध्ये असेल आणि महत्त्वाचा सामना आहे दोन्ही संघांसाठी. डू ऑर डाय पण ते नसतं, डू बिफोर यू डाय. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू ढावला तो थेट डी फाईन लेगच्या बाहेर येतोय, डिपॉझिट होतोय. षटकार. ती 18. लकी नंबर विराट कोहलीचा धावसंख्या आपल्या पाहिल्यामध्ये 18. पुन्हा एकदा खोलवर टाकलेला चेंडू, गचा क्षेत्ररक्षण, गलथान क्षेत्ररक्षण, त्याचे नुकसान भरपाई म्हणून 1 धाव मिळाली. आयती संधी होती चेंडू रोखण्याची, परंतु दुर्वेश पटेल याला सपशेल अपयश. येथे मात्र 1 धाव धावून पूर्ण केली आहे. धावसंख्या होती 19 आणि आता आलाय तो साईड ब्रेक स्ट्राईक वरती. येथे मात्र सूर गवसलाय तो कुणाल याला. कट करण्याचा प्रयत्न होता यशरथच्या मागे इनसाइड एज. खेळाडू तैनात आहे 38 सर्कलमध्ये शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेला. 1 धाव पूर्ण केली जाईल. धावसंख्या होती ती 20. दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचा सामना असणार आहे. करो या मरो याची अशी स्थिती आहे दोन्ही संघांसमोर. या सामन्यातील विजेता संघ भिडणार आहे तो म्हणजे प्रिशा इलेव्हन संघाला. गुडघे टेकण्याचा प्रयत्न होता, मिड विकेटच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू पायावरती आले होते बॅटीला लागून. 1 धाव पूर्ण केली जाईल. हे षटक मात्र थोडंसं सफल षटक गणराज इलेव्हनच्या दृष्टीने आपण म्हणावं लागेल. आतापर्यंत 15 धावा खर्च केल्या दर्शननी. ऑफ साईडला अकावरच्या दिशेने पाठवून दिलाय, डिपॉझिट केलाय तो थेट सीमारेषे बाहेर. षटकार. आपण आवाज कुठूनही ऐकत असाल तर कॉमेंट्री बॉक्ससाठी त्वरित संपर्क साधा. अनिकेत मेस्त्री. येथे मात्र इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न सफबेक याचा थोडं शफल केलं आणि इनसाइड आउट डिपॉझिट केला तो पॉईंटच्या आणि कव्हरच्या मधून. चेंडू पाठवला तो थेट सीमारेषे बाहेर षटकारासाठी आणि येथे मात्र सूर गवसला तो गणराज इलेव्हन संघाला. मगापासून आपण बघितलं 2 सामन्यामध्ये सईद बेग याला सूर गवसला नव्हता, परंतु आता मात्र सूर गवसला. कुणाला सुद्धा सूर गवसलाय. दोघांची बॅट मागील 2 सामन्यामध्ये आपण थंड पाहिली होती, परंतु आता दोन्ही फलंदाजाला सूर गवसलाय. तब्बल 21 धावा कुठल्या दर्शनच्या गोलंदाजीवरती. धावसंख्या होते ती
27. सांघिक तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो तो नंदू. दीपक जाधव साहेबांचं आगमन झालंय आयोजकांच्या वतीने, गिरगाव बॉईज आणि युवा विजन यांच्या वतीने. दीपक जाधव साहेबांना मी व्यासपीठावरती स्थानापन्न होण्याची विनंती करतो. आमच्या विनंतीला मान देऊन आपण इथे आलात आणि आपली उपस्थिती दर्शवली त्याबद्दल दीपक जाधव साहेबांचा मनपूर्वक आभार. चला सामना स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका. फिल्डिंग लावण्यासाठी, क्षेत्ररक्षण करण्यासाठी नंदूचं षटक मार्गस्थ होते. तिसरं षटक घेऊन आलो नंदू, नंदकिशोर. वरती जिल्हारी गुडघे टेकले, गुडघा टेक और ये षटकार देख, षटकार. कृष्णा सातपुतेचा टिपिकल बँडेज शॉट आपल्याला पाहायला मिळाला. वरती जेवी पुन्हा एकदा चेंडू टोलावलाय, चेंडू निघून जातोय स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने. प्रसार चेंडू, चौकार. यांचे शाखा प्रमुख राजेश आवळेगावकर साहेब आणि विभाग प्रमुख दिलीप सावंत साहेब, उपविभाग प्रमुख दिलीप सावंत साहेब या दोन्ही मान्यवरांचं येथे आगमन झालंय. आयोजकांच्या वतीने गिरगाव बॉईज आणि युवा विजन प्रथमेश सत्ता यांच्या वतीने आम्ही त्यांचे हार्दिक हार्दिक आभार मानतो. पुन्हा एकदा लॉफ्टेड शॉट, ओव्हर पिच डिलिव्हरी, चेंडू डिपॉझिट केला मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर, षटकार. हा बालकलाकाराची ख्वाहिश आहे, फरमाईश आहे. डीजे बजाव. थांबायचं. वरती डिलिव्हरी येते होते, फटका बसला, झेलची संधी आहे आणि झेल टिपला जाते. गडीबाद कुणाला सूर गवसला होता, आता मात्र फटका फसला होता आणि येथे मात्र नुकसान भरपाई करावी लागणार आहे. कुणाला स्वतःवरती नाराज, मान खाली घालून तंबूत परततोय तो कुणाल. आणि ते मात्र पाचारण केले ते गणराज जिल्ह्यांचा फायर ब्रँड खेळाडू अभिषेक. ज्या अभिषेकच्या बॅटमधून आपण चौकारांची आतषबाजी, षटकारांची आतषबाजी, गोलंदाजी आपण पाहिली होती याही सामन्यामध्ये. येथे मात्र चेंडू निघून जातो यष्टीच्या आघामध्ये. येथे डॉट बॉल चेंडू. येथे मात्र शॉर्ट ऑफ चेंडू, त्या चेंडू पाठवला तर थेट स्क्वेअर बाउंड्रीच्या दिशेने खेळाडू त्यांना, परंतु खेळाडू निघून जाणार. वेकेंड एरिया आहे, चेंडू पसार, चौकार.
नुकताच कोकणातला आवडता सण शिंगो नुकताच पार पडला आणि त्या शिमग्याची झलक आपल्याला पाहायला मिळेल शिवम देवळेकर या बालकलाकाराच्या रूपामध्ये. चला सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. पीजी हिंदू जिमखाना यांकडून पंचाच्या डाव्या बाजूने राईट मोर विकेट. हो लफेट होता येतो मात्र कळवच्या दिशेने हलक्या त्यांनी खेळलेला चेंडू चेंडू निघून जातो सीमारेषेच्या बाहेर. येतो तो चौकार पहिल्याच चेंडूवरती.